कोकणच्या सांस्कृतिक ठेव्याला उजागर करणारा एक दमदार म्युझिकल ड्रामा पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येतोय. लांजा रत्नागिरी येथील संस्कृती फाउंडेशननं सादर केलेलं रंग भरू दे रे अमुच्या गणा हे नाटक प्रेक्षकांच्या मनात रंगांची उधळण करतंय. राजेश गोसावी यांच्या लेखन आणि दिग्दर्शनानं सजलेल्या या नाटकाचा पहिला प्रयोग 23 मार्च 2024 रोजी झाला आणि आतापर्यंत 35 यशस्वी प्रयोगांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. कोकणच्या मातीतील सांस्कृतिक रंग या नाटकातून प्रकटलेत. श्रीकांत बोंबले, राजेश गोसावी आणि नंदू जुवेकर यांच्या सुमधुर गायनानं तर रोहित नागले यांच्या नेपथ्य संकल्पनेनं नाटकाला खऱ्या अर्थानं कोकणी संस्कृतीचे 9 रंग चढवले. विठोबा गावकर आणि परब्या मेस्त्री यांच्या रंजक कथानकासह पालखी नृत्यानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. कोकणच्या नमन या लोककलेला केंद्रस्थानी ठेवून सादर होणारं हे नाटक रसिकांच्या हृदयाला भिडतं. संस्कृती फाउंडेशननं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईत तब्बल 135 प्रयोगांचा टप्पा गाठलाय. आता दुसऱ्यांदा मुंबईत हा रंगदार आविष्कार पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येतोय. संस्थापक राजेश गोसावी, अध्यक्ष गौतम कांबळे आणि उपाध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्या या सांस्कृतिक प्रवासाला आमचा सलाम आहे. कोकणच्या मातीचा सुगंध आणि सांस्कृतिक वारसा अनुभवायचा असेल तर मग रंग भरू दे रे अमुच्या गणा नाटकाला नक्की भेट द्या. हा प्रयोग मुंबईत 22 ऑक्टोबर रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. रंग भरू दे रे आमच्या गणा हे आमचं नाटक दुसऱ्यांदा मुंबईत जात आहे. याचं कारण म्हणजे आतापर्यंत या नाटकाला मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. आतापर्यंत या नाटकाचे 35 प्रयोग झालेत. येत्या 22 ऑक्टोबरला रात्री 8:15 वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी हे नाटक होतंय. मला सांगायला आनंद वाटतो की हे नाटक कोकण संस्कृतीवर, नमन या लोककलेवर आधारित आहे. कोकणातील सामाजिक बांधिलकी, गावकी भावकी यावर हे नाटक भाष्य करतं. आतापर्यंत हे नाटक आम्ही चांगल्या पद्धतीने का करू शकलो याचं कारण म्हणजे आमचे प्रोड्युसर समीर घारे सर, त्याचबरोबर सहनिर्माता पंढरीनाथ माईशेटे यांच्यामुळे हे आम्ही करू शकलो. मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण या नाटकाला जरूर यावं आणि आतापर्यंत जसा प्रतिसाद दिलात तसाच यावेळी देखील आम्हाला या नाटकासाठी प्रतिसाद द्यावा.